नमस्कार भावांनो बहिणींनो, तुमची चहा पाणी झाली का? नाश्ता पाणी? आम्ही तर आता सकाळचा नाश्ताच करायला आहे ना भैया. भैया तर नकोच म्हणतोय नाश्ता करायला. चालल्या का दुकानात? मिरच्या सांबार भुलू नको भैया. काय बोलतो? नको भुलून माय. आज मा भैयाच चाललाय, म्हणलं भैया तूच जाय दुकानात. भैया म्हणतोय तू पॉप पाडा जाय मम्मी, तर तू पॉपच पाडा जाय आता, आहे का नाही? आता तू लवकर ये लगे आता. म्हणला नव्हता का काल तू? हा नाही म्हणतो तर. भया गळ्यात मंगळसूत्र चांगलं दिसतंय का? एक मनी पप्पा विचार, तू सांग ना. तू चांगला डिकरा आहे ना मा. डिक्रो ओ डिक्रो मारो सोकरो. काय भैया जाय ना माय लवकर. चला आज तुमच्या ताईला आता डबल दाजीचं चाललंय. उडदाच्या डाळीतले कुटकेले भारी बनवले होते, तर आज मला तू कुटकेच बनवून देत. आज भैयाला देते मुंगाची डाळ बनवून. आपल्याला रेसिपी टाकायच्यात, माया कोणते पेपर झालाय तेलकट स्वयंपाकाच्या घरातला, मग कमेंट येत्यात. हा ते पेपर काय रेसिपी टाकता आधी ते पेपर बदला ना, असे करते. मग माया लावला होता भैयान, पण मी काय केलं, ते पेपर जपलाच नाही. म्हणजे त्याच्या अलीकड चुला वळडाच नाही, स्वयंपाक केलाच नाही मी. आहे भैया तर तेलकट झालाय. तर मी बऱ्याच दिवसापासून भैयाला म्हणायला लागली, जाय भैया मला पेपर आणून दे, पण आपला भैया कामच नाही ऐकत. मग आणि त्याच्या पप्पाचं काम लय लवकर ऐकतोय तो. मग काम आज मी त्याला म्हणलं भैया जाय, म्हणलं आज मूड नाही, म्हणलं तो दुकानात जाय. तर म्हणे जातो म्हणे मम्मी, आता आज चाललाय. तर आता पाहतो किती उशीर करण. दाखवलं असतं पण ते व्हिडिओत येत नाही, आहे का नाही? आपण तो घरात राहतोय, त्याला गप्पा गोष्टी करायला लागलं ना, घरात कोणीच नसते, शिटीनं सगळं असं सगळ्याचे दारं बंद असते. मग आपण त्याला त्याच्या संग बोलायला लागलं तर भैया काय करतोय, फोन पाहिजे, आपल्या संग गप्पा गोष्टी करणार नाही. आता नक्की चाललंय हसणं त्याचं. पाहते आता मी दाखवते. मग नाही तर जाय लवकर दुकानात. जाय ना भैया रे. आज तुमच्या ताईला कंप्लीट कपडे धुयालाच 10 वाजले, आणि आता तिथून पुढे स्वयंपाक करायचा. एकदा जर म्हणलं आपण स्वयंपाकात लागलं तर मग आपला व्हिडिओ काढणं होणार नाही म्हणलं. मग त्याच्यामुळं म्हणलं आता आपण काय करावं, म्हणलं लवकर हे करून घ्या. जाय भेटतोय तिथं त्या मावशीच्या इथं, घेऊन ये भैया. बाना करतोय आपला भैया. हे नाही भेटलं म्हणजे आजच पहिली वार पाठवलंय मी त्याला, म्हणलं जाईन घेऊन ये मिरच्याने. तर म्हणलं आपण स्वयंपाक करायला लागलं तर मग आपल्याला लय उशीर होतोय. त्याच्यामुळं लय उशीर होतोय. मग स्वयंपाक करायला लागलं तर मग आपल्याला वाटते नंतर काढू, मग असं होऊन जातोय. आता 4 महिन्यानं मी आपल्या चॅनलला 4 महिन्यानं 2 वर्ष होते भावांना बहिणींना, बराबर 2 वर्ष होते 4 महिन्यानं. तरी पण ते अजून काय एवढं फास्ट चाला ना, कधी चालतंय काय माहिती. तर आता 2 वर्षे अजून 4 महिन्यानं 2 वर्ष घालणं होते त्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. याला म्हणजे मग असं शीण आल्यासारखं होतंय मग चॅनल नाही चाललं तर. तर काल मी पाहिलंय चॅनल, म्हणलं आता किती आपलं पाहू द्या बरं, म्हणलं किती वर्ष होते त्याला खोलून. तर राईट त्याला अजून 4 महिन्यानं 2 वर्ष व्हायला लागले ना. आपला वॉच टाईम वाढला जास्त, उलटा घटत जातोय. मग 1 वर्ष झाले मग तो घटतोय आपला. आपण मेहनत करायची न, मेहनत करून 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 तरी पण वॉच टाईम आता लगेच कमी झाला. आता डबल 4 महिन्यानंतर लगेच ते झिरोवर येईन. मग त्याला 2 वर्ष व्हायला लागलेत. असं होतंय. आता तुमच्या ताईनं लगे बराबर दाजी 10 वाजता गेलेत. 5 सगळे कंप्लीट घरातले कामं गिमं आवरले. तर आज ते उशिराच गेलेत म्हणे, आज रविवारी मी उशिराच जातो. माणूस घराच्या बाहेर उशिरा गेलं मग कामं उशिरा होतात घरातले, असं होऊन जाते ते. मग उशिरा गेलं तसं उशिरा कामं, मग ते इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकतात, मग ते व्हिडिओ काढायचे, मग लगे लयच चालू राहते. डबल त्याचा व्हिडिओ काढायचा असला मग त्याच्यात म्हणते ना आपल्याला चाल म्हणून. आपल्या चॅनलमध्ये नाहीत येणार ते का वैसू मेहनत करते का आपण. मग वैसू तू संध्याकाळी मी आलो जेवायला का, मग तू सकाळच्यासाठी काढून ठेवी, चाल मी तुझ्या व्हिडिओत येतो, तसं नाही जमत. मग आपल्याला चला म्हणतीन त्याच्या चॅनलमध्ये, आणि मग दोघांचे सारखेच होते, असं तसं काय सारखे होते. मग त्याच्यामुळं मी तुझ्या चॅनलमध्ये येत नाही. दोघांचे सारखेच होऊन जाते व्हिडिओ, असं तसं. कधी बाहेर न्यायचं का काही, मग माणूस मस्त वातावरणातले व्हिडिओ काढून
स्वतः जाते. त्या दिवशी म्हणजे परवा दिवशी म्हणजे त्या दिवशी नाही 8 दिवस झाले असतील तर तिकडं दर्याला गेलते तर तिकडं इतकं भारी वातावरण होतं. काय नाही व्हिडिओ काढून आणला म्हणे ऊन होतं असं होतं तसं होतं म्हणे. मी काय काढून नाही आणला. मी म्हणलं मी कुठंच लाजत नाही. तुम्ही जर मला घेऊन गेले असते तर मी 2-3 व्हिडिओ काढून आणले असते म्हणलं. मला लई उलाशे भावांनो बहिणींनो. मी भैयाला म्हणते चला आपण दोघं माई लेकरं चौपाटीत जाऊ का तिथून आपण काही वेगळे वेगळे व्हिडिओ काढून आणू. एक पण साथ देत नाही ते का चला का काही. आता मी किती व्हिडिओ पाहते ना तर विषय मांडायसाठी किती लांब लांब जातात घरातले. कोणी डोंगराला जाईन, कोणी कुठं जाते, कुठं कुठं घेऊन जातात घरातले. येतील लगेच सोबत. छकू दिदीचं कसं आहे, छकू दिदीला लई उलाशी. आपण जर मी जर मायराला जायला असली ना ती आई बाबाकडेच राहते तर ती आपल्याला लगे घेऊन जाते. चाल म्हणती मम्मी. तिचं कसं आहे ती आपल्याला घेऊन जाते बाहेर. लई ऊन आहे लगे, लई ऊन का लई ऊन ह्या पा. आता तुमच्या ताईनं आता कपडे गिपडे धुतले बाहेर तर लई ऊन आहे लगे. आता लई उशीर झालाय ताईला स्वयंपाकाला. आणि घरातल्या याचं कसं आहे मग 2-2 भाज्या बनवा हे बनवा. आता भैया उडदाची डाळ खात नाही तर मग त्याच्यासाठी वेगळं बनवायचं. मग असं होतं. आता मी बाहेरून आले ना तर मग डोळे दिपले. ती घरातली सवय होती. मग असं होतंय ते. एक आता दाजीचं एक सुरू झालं ना जेवण उडदाच्या डाळीतले कुटके तर तेच बनवून दे म्हणतीन. लगेच जवरक कटाळत नाही तवरक चालून द्यायचं. आता लगेच डाळ लावते. भैया म्हणतोय मला रश्यावाली मुगाची डाळ बनव मम्मी. त्याच्यात मसाले नको टाकू काहीच नको टाकू. साधी डाळ बनवून दे मला. आई बनवती तशी डाळ बनवून दे म्हणे. मग आता तशी डाळ बनवून द्यायची. मग काही नाही मी जे असलं ते खाऊन घेत असते. आता ती येईनच दुकानातून. आता पाण्यावाली दादा काय आले नाही अजून. आता हा पा दरवाजा आहे आपला पुढचा आहे. आता येतील पाणी. आता पाणी आहे म्हणा. दर दिवस घेतो तर मग सांडून द्यावं लागते. सांडून नाही देत कूलरमध्ये टाकत असते थंड पाणी. ते दादा म्हणे ताई पाणी सांडून नका द्या जाऊ कूलरमध्ये टाका जा. मग कूलरमध्ये टाकायचं. आणि दाजी दिवसभर कामाला असते तर काही पाणी एवढं उडत नाही आपलं प्यायचं. मग आता ते काय अजून आला नाही भैया. जातो म्हणे मम्मी मी. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो. भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.